बोल. अकोल्याच्या राजकारणात आता एक खळबळजनक घटना घडली आहे. अकोल्यात भाजप आणि एमआयएमची युती झाल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगत आहेत आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्य प्रतोद आणि अकोल्याचे आमदार रणजितजी सावरकर सर आपल्यासोबत आहेत. सर काय सांगाल, नेमकं अकोल्यामध्ये एमआयएम आणि भाजपची युती झाली असं चर्चा रंगत आहेत, नेमकं काय माहिती? एक तुम्हाला विनंती करतो, मीडिया आणि विरोधी पक्ष यांनी 100% माहिती घेऊन ती बातमी प्रसारित करावी. आपली जी युती किंवा अकोट विकास मंचची स्थापना आमदार प्रकाश भारसागळे यांनी पुढाकाराने झाली, त्याच्यामध्ये एमआयएमच्या विचारांची फारकत घेऊन त्यांना सोडचिठ्ठी देऊन हे 4 नगरसेवक त्या विकास आघाडीमध्ये स्थापित झाले. त्या विकास आघाडीमध्ये 11 नगरसेवक भाजपचे आहेत आणि त्यामुळे 11 नगरसेवक भाजपचे असल्यामुळे ती भाजप प्रणित आहे हे समजणे की ते दूध खुले नाही आहेत. म्हणजे त्यांनी आमचे विचार स्वीकारले आणि एमआयएमचे विचार सोडले, म्हणून ती आघाडी झाली. बरोबर आहे. आजही आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही मुस्लिमांच्या विरोधात नाही, भारतीय जनता पक्ष कधीच नव्हता. त्या एमआयएम सारख्या जातीवादी आणि टोकाची भूमिका घेणाऱ्या पक्षाच्या विचारांना सोडून जर मुस्लिम समाजाचे नगरसेवक या आघाडीत सामील होत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करतो. अजून त्यांना आपण विचारून घेऊ की तुम्ही त्यांचे विचार सोडले की नाही. ते जर कबूल असतील तर आजही आम्ही स्वागत करायला तयार आहोत, आणि ते जर कबूल नसतील तर आपला त्यांचा संबंध नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरांनी सुद्धा यावर आरोप किंवा याच्यावर बोलले, टिप्पणी केली. काय म्हणतात? राज्याचे मुख्यमंत्री हे आपल्या विचाराशी खूप प्रामाणिक आहेत. त्यांनी योग्य टिप्पणी केली. असं कुठं आढळलं चुकीचं काम तर आम्ही कारवाई करू. त्या मताशी मी सहमत आहे. आम्ही दुजोरा देतो आणि असं एमआयएमसोबत युती करायचा प्रयत्न झालाच नाही, पण झाला असेल असं मीडियानी किंवा त्यांनी दाखवून द्यावं. निश्चित स्वरूपात इथल्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. नेमकं आता अकोट विकास मंचमध्ये युती झाली नाही असं ठाम म्हणायचं का? बिलकुल. अकोट विकास मंचमध्ये नगरसेवक एकत्र येऊन युती झालेली आहे, परंतु एमआयएम युती झालेली नाही. अकोट विकास मंच ही आघाडी ही कागदोपत्री आहे. त्याला कुठली मान्यता नाही, मान्यता घेण्यात आली नाही. जिल्ह्याचं त्याला समर्थन नाही, राज्य भारतीय जनता पक्षाचं समर्थन नाही. त्यांच्या स्तरावर त्यांनी आघाडी स्थापन केली पण रजिस्ट्रेशन टाकली नाही. हा एक प्रयोग होता एमआयएमचे विचार सोडून 4 लोक सोबत येत असतील तर करण्याचा. परंतु आता आपण ते स्पष्टीकरण घेऊ आणि जर स्पष्ट त्यांनी भूमिका जर घेतली एमआयएमच्या नगरसेवकांनी की ते त्यांचे विचार सोडून मोदीजींचे सामाजिक समरसतेचे विचार घेऊन पुढे यायला तयार असतील, आपण त्यांना घेऊ. नाही तर आमचा त्यांच्याशी कुठलाही संबंध नाही. दरम्यान एमआयएमने त्यांचे विचार सोडून जर आमच्यासोबत आले तर आम्ही त्यांना घेऊ, नाहीतर आमचं हिंदुत्व कट्टर जैसे आहे तैसे ठेवू असं प्रखरपणे महाराष्ट्राचे प्रदेश महासचिव रणजितजी सावरकर सर यांनी म्हटलं आहे. नेमके आता या युतीला पूर्ण विराम आता या गोष्टीवरून दिसून आला आहे. योगेश शिरसाट, NDTV मराठी, अकोला.